नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 7 आहे त्यातला एक्झाम्पल काय आहे तो बघूया. क्वेश्चन 7 मधला जो एक्झाम्पल 1 आहे तो काय आहे, वर्ड प्रॉब्लेम आहे. चला बघू. सगळ्यात पहिले काय म्हणते ते, अ 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट इंटरचेंज ऍड अप टू 143. म्हणजे काय, एक 2 अंकी संख्या आहे आणि त्या 2 अंकी संख्येचे जे डिजिट इंटरचेंज केले तर हे दोन्ही ऍड केल्यावर किती भेटतं, 143. चला सगळ्यात पहिले फॉर एक्झाम्पल म्हणून मी 2 अंकी संख्या घेतो. काय आहे, 98. काय 98. सपोज 98 आहे आपल्याकडं आणि ह्या 98 मधला हा 8 काय आहे, हा युनिट प्लेसवर आहे आणि हा काय आहे 10 टेन्स प्लेसवर आहे. जसं एकक स्थानी 8 आहे, दशक स्थानी 9 आहे. जसं की एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असं. ओके. यामध्ये मग ही 2 अंकी संख्या मधले डिजिट इंटरचेंज केले. इंटरचेंज म्हणजे किती, 8 इकडं 9 इकडं. तर मग जी नवीन संख्या तयार होईल ती आणि जी जुनी संख्या आहे या दोघांची बेरीज करायची आणि ती किती आहे, ती 143 असं त्यांचं म्हणणं आहे. पण हे 2 अंकी जी संख्या आहे ती आपल्याकडे आहे का, नाही. तिचं माहिती आहे का आपल्याला, युनिट प्लेस म्हणजे एकक स्थानी काय आहे, टेन्स प्लेस म्हणजे दशक स्थानी काय आहे, माहित आहे का, नाही. चला मग आता हे 98 आहे, याला स्प्लिट करून कसं लिहितो बघा आपण. आज याला स्प्लिट केलं तर काय येतं, हा 8 into 1 म्हणजे एकक जो युनिट प्लेस आहे त्याचा 1 प्लस 10 into 9 म्हणजे टेन्स जी प्लेस आहे त्याचा 10 into डिजिट प्लस 90 प्लस 8. हे असं काय आपण त्याला लिहितो. ओके, म्हणजे स्प्लिट करू. आता जर कधी फॉर एक्झाम्पल म्हणजे बघा आता, म्हणजे युनिट प्लेस जी युनिट प्लेस आहे तिथं मी एक्स घेतला. एक्स कारण की युनिट प्लेस काय आहे ती आपल्याला माहित नाही. 2 अंकी संख्या कोणती आहे ती पण माहित नाही. हे काय आहे, मी एक एक्झाम्पल घेतलं आणि तुम्हाला सांगितलं की 98 असं आहे, याला डिजिट इंटरचेंज केल्यावर काय होणार आणि मग ते दोन्ही ऍड करायचं. पण ती संख्या माहिती का, नाही. मग युनिट प्लेस आणि जर कधी मी एक्स घेतला, 10 प्लेस स्थानी वाय घेतला, तर ही काय झाली, वायएक्स ही एक 2 अंकी संख्या तयार झाली. पण याला आपण असं न लिहिता या फॉर्म मध्ये लिहू, म्हणजे जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला ते मदत करेल. काही नाही, हे आणि हे सिंपल म्हणजे एक्सपांड फॉर्म मध्ये बघा कसं, 10 into y प्लस 1 into x काय येणार, 10y प्लस x. ही काय झाली, 2 अंकी संख्या झाली. ओके, जी की आपल्याला माहिती नाही. आपण एकक स्थानी किती घेतला, x घेतला आणि दशक स्थानी किती घेतला, y म्हणजे युनिट प्लेसवर x घेतला, 10 प्लेसवर y. ओके, आता बघा काय लिहिलं आपण, लेट डिजिट इन युनिट प्लेस काय म्हणजे या युनिट प्लेसला x घेतला, लेट डिजिट इन 10 प्लेस म्हणजे की हा 10 प्लेसवर किती घेतला आपण, y. मग 2 डिजिट नंबर, मग 2 अंकी संख्या जी तयार झाली आपली ती कोणती आहे बघा, 10y प्लस x. ओके, काय 10y प्लस x ही 2 अंकी संख्या तयार झाली. ओके, आला इथपर्यंत. आता ते काय म्हणते की डिजिट इंटरचेंज केले, जसं की 9 8 आहे, हे डिजिट आहे, याला इंटरचेंज केले, 8 इकडे गेला 9 इकडे गेला, नवीन संख्या तयार झाली. मग आपण 2 अंकी जी संख्या घेतली कोणती आहे आपली, yx. आपल्याला माहित नाही, याचे डिजिट इंटरचेंज केल्यावर काय होणार, ती संख्या x आणि y. ओके, आलं. तर ह्या एक्स वाय ला असं न लिहिता, आता इथं काय, हा युनिट प्लेस हा 10 प्लेस, याला असं न लिहिता मी 10 into x प्लस 1 into y असं लिहू शकतो. बघा 10x प्लस y म्हणजे याला स्प्लिट करून लिहिलं. आलं इथपर्यंत लक्षात. बघा काय म्हणते, नंबर बाय इंटरचेंज म्हणजे ते डिजिट इंटरचेंज केल्यावर जो नंबर भेटला तो कोणता आहे आपला, 10x प्लस y. ओके,
टेन्स प्लेस जागी काय आहे आपला एक्स आणि युनिट प्लेस जागी आहे इथं वाय. आणि ह्या इथं काय आहे, युनिट प्लेस जागी एक्स आणि इथं टेन्स जागी वाय इंटरचेंज केल्यावर. आता फर्स्ट कंडिशन काय म्हणते आपली की बघा, वाचा परत एकदा, वाचा सॉल्व्ह करा, वाचा सॉल्व्ह करा. वर्ड प्रॉब्लेमची हीच खासियत असते. 2 डिजिट नंबर घेतला आपण आणि द नंबर विथ डिजिट इंटरचेंज करून पण आपण घेतले, मग त्यांचे ऍड अप टू 143 म्हणजे हे दोन अंकी संख्या आणि डिजिट इंटरचेंज करून त्या दोन्हींची ऍडिशन केली तर किती येते 143 143 म्हणजेच इक्वेशन आपल्याला भेटते. बघा काय आहे, डिजिट दोन अंकी संख्या 10y प्लस x आणि डिजिट इंटरचेंज केल्यावर काय होतं, याला ऍड करायचं. डिजिट इंटरचेंज केल्यावर काय होतं 10x प्लस y इंटरचेंज डिजिट आणि आपली दोन अंकी संख्या जी घेतली आणि त्या दोन्हीला ऍड केल्यावर किती भेटते आपल्याला 143 हे. ओके, आता बघा इथं 10x प्लस x किती येणार 11x प्लस प्लस y प्लस हे किती येणार 11y इक्वल टू 143 हे झालं इक्वेशन 1. म्हणजे वर्ड प्रॉब्लेमची मध्ये काय असतं, ह्या वर्ड प्रॉब्लेम मधून आपल्याला दोन इक्वेशन एक्सट्रॅक्ट करायचे असते, ते सॉल्व्ह करायचं आणि आपल्याला व्हॅल्यूज भेटून जातात. बघा एक इक्वेशन आपल्याला भेटलं. आता याला मी आणखीन सिम्प्लिफाय केलं तर काय होणार बघा, जर कधी डिवाइड केलं 11 नी तर बघा येतं का डिवाइड बाय 11. ओके, आता इथे येणार 11 अपॉन 11x प्लस 11 अपॉन 11y इक्वल टू 143 अपॉन 11. ओके, हा 1 इथं राहिले किती 11 1 11 12 13 14 3 11 3 33 म्हणजे राहिला 13. आलं सिम्प्लिफाय करून. आता आपल्याला याची काही आवश्यकता आहे का नाही. चला इथं आलं आपलं ते सिम्प्लिफाईड इक्वेशन काय आलं बघा. सिम्प्लिफाईड इक्वेशन काय बघा, इथं राहिला x प्लस इथं राहिला y इक्वल टू 13 हे झालं सिम्प्लिफाईड आपलं इक्वेशन. x प्लस y इक्वल टू 13 याला इक्वेशन 1च नाव द्या, कारण की ते दुसरं नाही सिम्प्लिफाईडच इक्वेशन आहे. ओके, किंवा इक्वेशन 2 दिलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. चला तुमचं म्हणणं आहे आपण इक्वेशन याला 2 नाव देऊन टाकू. ओके, आता चला बाय सेकंड कंडिशन इथपर्यंत झालं. आता सेकंड कंडिशन बाय सेकंड कंडिशन काय म्हणते आपलं बघा. सेकंड कंडिशन मध्ये गिवन नंबर द डिजिट इन युनिट प्लेस इज 3 मोर दॅन द डिजिट इन 10 प्लेस. म्हणजे जो डिजिट युनिट प्लेसला आहे तो 3 मोर दॅन आहे 10 प्लेसच्या. ओके, सब काय म्हणते बघा, इथं मी रफ मध्ये सांगतो. युनिट प्लेस इक्वल टू 10 प्लेस डिजिट प्लस 3. आलं, म्हणजे युनिट प्लेसच्या जागी जी संख्या आहे ती 10 प्लेसची जी संख्या आहे त्याच्यापेक्षा युनिट प्लेसच्या जागी जो डिजिट आहे तो 10 प्लेसच्या डिजिट पेक्षा प्लस 3 आहे. आता मला सांगा युनिट प्लेसवर आपली काय आहे x. कुठं लेट डिजिट इन युनिट प्लेस किती आहे आपला x युनिट प्लेस x इक्वल टू, हे लक्षात ठेवा, हे रफ आहे पण लक्षात ठेवा, युनिट प्लेस इक्वल टू 10 प्लेस डिजिट काय आहे 10 प्लेसचा डिजिट किती आपला बघा, लेट डिजिट इन 10 प्लेस किती आहे आपला y आणि काय प्लस मोर दॅन 3 म्हणजे प्लस 3. ओके, आला का. चला याची आता काही आवश्यकता नाही. बघा वाचायला डिजिट इन युनिट प्लेस इज 3 मोर दॅन डिजिट इन 10 प्लेस. डिजिट इन युनिट प्लेस 3 मोर दॅन डिजिट इन युनिट प्लेस. आलं करा याला. आता x हा y इकडे आला मायनस झाला इक्वल टू 3 हे झालं आपलं इक्वेशन 3. आता
काय करायचं, हे जे इक्वेशन आहे 2 आणि इक्वेशन 3 सॉल्व्ह करायचं आणि आपल्याला आपले आन्सर एक्स वाय भेटून जाईल. आता इथं बघा हे जे आहे दोन इक्वेशन ऍड करू आपण. ऍड इक्वेशन 2 and 3 2 and 3 ला ऍड करा. चला काय आहे, x प्लस वाय इक्वल टू 13 प्लस एक्स मायनस वाय इक्वल टू 3. हे दोन्हीला ऍड करायचं. ऍड काय करतोय आपण, एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करतोय. कोएफिशियंट सेम आहे त्याची आणि कोएफिशियंट सेम असल्यामुळे आहे तर आणि साइनच डिफरंट आहे. ओके, आता हे बघा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल झाला, 1 1 आला, 2x इक्वल टू 13 आणि 3 आला, 13 आणि 3 16 आणि x इक्वल टू आला 8. x इक्वल टू आला 8. काय दोन्हीकडे गेला काटपेटी. ओके, पुट आता x दोन्हीपैकी कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाका. पुट x इक्वल टू 8 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये, इक्वेशन 2 मध्ये टाकू. इक्वेशन 2 काय आहे, x प्लस वाय इक्वल टू 13. x किती आहे आपला 8 प्लस वाय इक्वल टू 13. ओके, आता 13 मधून हा प्लस इकडे गेला काय होणार मायनस. सो y किती भेटला आपल्याला, y भेटला 6. आठम 5 13 5 भेटला. y किती भेटला 5. सिंपल आहे ना. 8 हा इकडे गेला मायनस झाला, आलं x भेटला y भेटला. सो फायनली युनिट प्लेस डिजिट किती आहे आपला युनिट. आता बघा x कोणता आहे, x ला काय घेतलं होतं आपण 2 डिजिट इन युनिट प्लेस आहे तर युनिट प्लेस काय आहे आपला 8 आणि 10 प्लेस काय आहे आपला. सो आता तुम्ही 10 प्लेस डिजिट असेल या आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून मी 10 इक्वल टू किती आला आपला 5 आलं. म्हणजे आणि काय म्हणजे फाइंड ओरिजिनल नंबर. सो ओरिजिनल नंबर किती आहे ओरिजिनल नंबर 10 जागी 5 8 आणि हा युनिट जागी 58. बघा 58 हा आपला नंबर आहे ओरिजिनल नंबर. आता जर कधी मी कंडिशन चेक केली तर तुम्हाला कळेल. बघा 2 अंकी संख्या आहे 58, ह्या डिजिट इंटरचेंज केल्यावर काय होणार, 8 इकडे आला 5 इकडे गेला 85. म्हणजे जागा बदलली आणि दोघांची बेरीज 143 येते का बघा. 8 5 13 3 1 8 5 13 1 14. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. हेच त्यांचं म्हणणं होतं की 1 2 अंकी संख्या घेतली ती आणि डिजिट इंटरचेंज केल्यावर जो नवीन नंबर येईल ती दोघांची बेरीज करायची आणि त्याचं उत्तर 143 आलं पाहिजे येतं बघा. आणि नंतर म्हणतो युनिट प्लेस मध्ये जी डिजिट आहे, युनिट प्लेस मध्ये किती आहे आपला 8 युनिट प्लेस वर आणि 10 प्लेस वर किती आहे, हा युनिट प्लेस ची जी डिजिट आहे 10 प्लेस पेक्षा 3 ने ज्यादा आहे की नाही, 5 आणि 3 8. ओके, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. वर्ड प्रॉब्लेम मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते त्या वर्ड प्रॉब्लेम मधून इक्वेशन काढणं, मग ते इक्वेशन सॉल्व्ह करणं सोपं असतं. ओके मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.